नाही। या निवडणुकीमध्ये आम्हाला 40-45 पेक्षा जास्त जागा मिळाल्या पाहिजेत। ही बीडची जागा जी आहे ती बीडची जागा मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण ठेवायची असेल तर प्रीतमताईंनी तर चांगलं काम केलेलंच आहे, पण पंकजाताई या गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला तुम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे। माझ्या पक्षाचे आमचे पप्पू कागदे या ठिकाणी आहेत। आपला बौद्ध समाज, दलित समाज, मातंग समाज, चर्मकार समाज या सर्व समाजाला 13 तारखेला म्हणजे निवडणुकीची तारीख आहे 13, निवडणुकीची तारीख आहे 13 आणि तुतारीचे वाजवा तुम्ही 12। द्या तुम्ही भारत माता जिंदाबादचा नारा, द्या तुम्ही भारत माता जिंदाबादचा नारा आणि जागा करा तुम्ही बीड सारा। आपल्याला हे सगळं काम करायचं आहे। सर्व जाती जमातींना घेऊन जाणारे मुंडे साहेब होते। माझ्या बरोबर गोपीनाथ मुंडे साहेबांचे फार जवळचे संबंध होते। नामांतराच्या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी भारतीय जनता पक्ष त्यावेळेला आमच्या सोबत होता। आम्ही भाजपसोबत नव्हतो, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी भारतीय जनता पार्टी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजी हे सगळे जेलमध्ये गेले होते नामांतरासाठी। त्यामुळे त्यांचे मी आभार व्यक्त करतो की बाबासाहेब आंबेडकरांचा